नंदुरबार से खबर सामने आई है। गौवंश तस्करी के शक को लेकर दो गुटों के बीच जमकर मारपीट हुई, जिससे शहर में कुछ समय के लिए तनाव का माहौल बन गया। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए 15 लोगों को हिरासत में लिया। फिलहाल स्थिति पूरी तरह नियंत्रण बताई जा रही है। जानकारी के मुताबिक गौवंश तस्करी की सूचना मिलने पर गौरक्षकों ने एक वाहन को रोककर पूछताछ की। इसी दौरान दूसरे पक्ष के कुछ युवक मौके पर पहुंचे, जिससे बाद दोनों पक्षों में कहासुनी हुई और देखते ही देखते मामला मारपीट में बदल गया। इस झड़प में 4 से 5 युवक गंभीर रूप से घायल हो गए। सभी घायलों का जिला सामान्य अस्पताल में इलाज चल रहा है। घटना के बाद पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए 15 लोगों को हिरासत में लिया। दोनों पक्षों के खिलाफ मारपीट, दंगा, सार्वजनिक संपत्ति को नुकसान पहुंचाने के आरोप में 4 अलग-अलग मामले दर्ज कराए गए। स्थिति को देखते हुए शहर के संवेदनशील इलाकों में भारी पुलिस बल तैनात किया गया। जिला पुलिस अधीक्षक अश्विनी सानप ने मौजूदगी में शांति समिति बैठक भी आयोजित की। पुलिस प्रशासन ने नागरिकों को आह्वान किया कि ध्यान न देने और कानून व्यवस्था बनाए रखने से सहयोग करने की भी अपील की। प्रशासन के अनुसार फिलहाल शहर में स्थिति पूरी तरह नियंत्रण में है। मॅडम नेमकं काय घटना होती आणि काय किती काल रात्री साधारणपणे 10:30 ते 11च्या दरम्यान आपल्याला गोवंश तस्करीची माहिती देण्यात आली की एक गाडी गोवंश घेऊन शहराच्या दिशेने येणार आहे. त्या अनुषंगाने आपले पोलीस त्या रोडवर विसरवाडी ते नंदुरबार या रोडवर ती गाडी ताब्यात घेण्याची वाट पाहत असताना त्यांना ती गाडी निदर्शनाला आली आणि ती गाडी त्यांनी जेव्हा चेक केली तेव्हा गाडीमध्ये 3 गोवंश आढळले आणि संबंधित जो गाडी चालक आणि त्याच्या शेजारी बसलेला इसम होता त्याच्याकडे ते गोवंश खरेदी केल्याची कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याने रोडच्या थोडस आतल्या बाजूला नेऊन त्यांनी ई साक्ष पंचनामा तिथे सुरू केला. रोडवरनं गाडी थोडी आतमध्ये घेऊन आपण ई साक्ष पंचनामा सुरू केल्यानंतर मुस्लिम समाजाचे काही युवक ती गाडी कुठे आहे हे पाहण्यासाठी नंदुरबारकडनं खाली विसरवाडीच्या दिशेने निघाले आणि तिकडच्या बाजूनेच एक गोरक्षकांची गाडी देखील या गाडीवर नजर ठेवून मागणं येत होती. त्या ठिकाणी शिवण नदीच्या पुलाच्या इथे गोरक्षक आणि मुस्लिम समाजाचे युवक म्हणजे हिंदू युवक आणि मुस्लिम समाजाचे युवक यांच्यामध्ये आपापसामध्ये मारामारी झाली. त्याच्यामध्ये 2 मुस्लिम युवक जखमी झाले आणि त्या युवकांनी इकडे गावामध्ये माहिती कळवली की अशा प्रकारे त्यांना मारहाण झालेली आहे. त्याच्यामुळे हिंदू युवकांकडे जी स्विफ्ट डिझायर ही गाडी होती ती गाडी साक्री नाक्याच्या जवळपास आल्यानंतर मुस्लिम समाजाच्या लोकांनी आणि इतर काही तिथे जे नागरिक जमलेले होते त्यांनी ती गाडी फोडली आणि त्या ठिकाणी दगड आणि काठ्यांचा वापर केला गेला. हे 2 गुन्हे ची माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आणि त्या ठिकाणी मॉब जमलेला आहे असं समजल्यानंतर आपले नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज जे आहेत पीआय संदीप पाटील हे लगेच त्या ठिकाणी रवाना झाले. त्याचबरोबर कंट्रोल कडनं आरसीपी पण रवाना झाली आणि एलसीबी पीआय पण त्या ठिकाणी पोहोचले. हे सगळ्यांनी तिथला मॉब समजावून आटोक्यात आणला. मीनव्हाईल एक जी गाडी होती ब्रिझा ती हिंदू युवक चालवत होता आणि त्याच्याबरोबर एक हिंदू इसमच बसलेला होता. ती गाडी मुस्लिम मोहल्ल्यामध्ये गेली आणि त्याने त्या ठिकाणी तिथे जे मुस्लिम समाजाची मुलं जमलेली होती त्यांच्या अंगावरती गाडी घालून भरधाव वेगाने तो निघून गेला. हा 3रा गुन्हा त्या ठिकाणी घडलेला आहे आणि त्या गुन्ह्याची आपण नोंद केलेली आहे. अशा प्रकारे कालच्या घटनेबाबत 4 गुन्हे आपल्याकडे नोंद आहेत. सगळ्यात पहिला जो इन्सिडेंट घडला जो गोवंश तस्करीच्या बाबतीतला आहे त्याच्या बाबतीतला गुन्हा नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे. शिवण नदीच्या इथे जो काही इन्सिडेंट घडला जे मुस्लिम युवक आणि हिंदू युवक आपापसात भिडले आणि त्यांच्यामध्ये मारामारी झाली तो गुन्हा जो आहे तो नंदुरबार शहरला दाखल आहे. त्यानंतर साक्री नाक्याच्या इथे जी काही गाडी फोडली गेली त्याचा गुन्हाही नंदुरबार शहरला दाखल आहे आणि ब्रिझा गाडीने जे काही भरधाव वेगाने जाऊन मुस्लिम युवकांना ठोकर देऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्याबाबतचा गुन्हाही नंदुरबार शहरला दाखल आहे. अशा प्रकारे 3 अटेम्प्ट टू मर्डर कालच्या घटनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि एक गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल झालेला आहे. गोवंश तस्करीमध्ये जे आरोपी आहेत ते आपल्या ताब्यामध्ये आहेत, त्यांना आपण अटक करत आहोत. त्याचबरोबर इतर जे 3 अटेम्प्ट टू मर्डर आहेत त्याच्यातले आरोपीही आपल्या ताब्यामध्ये आहेत, त्यांनाही आपण अटक करत आहोत आणि इतर जे अनोळखी आहेत त्यांना शोधण्यासाठी आपण पथकं रवाना केलेली आहे, त्यांनाही लवकरच आपण अटक करून ताब्यात घेत आहोत.
माझी नंदुरबारच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जी काही काल घटना घडलेली आहे त्याच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि इतर जे आरोपी जे आता मिळालेले नाही आहेत परंतु त्यांची नावं निष्पन्न आहेत त्यांना आपण शोधून अटक करत आहोत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पोलीस त्यांचं काम करत आहेत आणि कायदेशीर कार्यवाही त्याप्रमाणे होत आहे.